आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधल्या काठे गल्लीमधल्या दर्ग्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे। जो दर्गा अनधिकृत आहे असं सांगत काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आता त्याच दर्ग्यावर नाशिक महापालिकेने एक नोटीस लावली आहे। नाशिकचा हा दर्गा अनधिकृत आहे अशी नोटीस महापालिकेने लावली आणि आता त्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला हा सातपीर दर्गा फेब्रुवारी महिन्यात हा दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजानं इथं आंदोलन केलं होतं। या अनधिकृत दर्ग्यावर नाशिक महानगरपालिकेनं कठोर कारवाई करावी, अन्यथा दर्ग्यासमोरच बजरंग बलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भूमिका सकल हिंदू समाजानं घेतली होती। त्यावेळी सकल हिंदू समाज आणि मुस्लिम समाजामध्ये वाद उभा राहण्याची स्थिती निर्माण झाली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढचा वाद टळला होता। त्यानंतर मुस्लिम एकता मंडळांनी दर्गा अधिकृत असल्याचा दावा करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तर दुसऱ्या बाजूला वक्फ बोर्डातही याबाबतची सुनावणी सुरू आहे। मुस्लिम एकता मंडळाला सबळ पुरावे सादर करता न आल्यानं उच्च न्यायालयातली याचिका निकाली काढण्यात आली। आता त्याचाच आधार घेऊन नाशिक महानगरपालिकेनं नोटीस बजावत हा दर्गा अनधिकृत ठरवलाय। नाशिक महापालिकेने दर्ग्याच्या भिंतीवर एक नोटीस लावली आहे। हा दर्गा अनधिकृत असल्याचं नोटिशीत म्हटलंय। येत्या 15 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम काढावं, अन्यथा नाशिक महापालिका कारवाई करेल असा इशारा नोटिशीत देण्यात आलाय। भाभानगर आणि काठे गल्ली दरम्यानची ही जी दर्गा आहे, गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी ही दर्ग्याच्या बाहेरील अतिक्रमित भाग आहे असे आदेश देऊन महापालिकेने हा बाहेरील जो भाग आहे तो अतिक्रमित काढण्यात आलेला होता। काही हिंदू संघटनांनी या ठिकाणी ही दर्गा अनधिकृत असल्याचा दावा केला होता, परंतु त्यावेळी महानगरपालिकेने परिसरातील जी भिंत आहे आणि समोरील भाग आहे हा पूर्णपणे काढण्यात आला होता। त्यावेळी दोन्ही संघटना समोरासमोर झाल्या होत्या आणि या ठिकाणी एक मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर हा वाद कोर्टात गेला होता। कोर्टामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय व नाशिक महानगरपालिका दोन्हीची बाजू ऐकून घेतल्यानंतर या ठिकाणी आता महानगरपालिकेने एक नोटीस लावलेली आहे। ती नोटीस आपण बघू शकता। ह्या नोटीसवर 15 दिवसात ही दर्गा काढून घ्यावी आणि ही अनधिकृत असल्याचा सांगण्यात येत आहे। नाशिक महापालिकेच्या नोटिसीनंतर पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागणार असल्याची मुस्लिम एकता मंडळाची भूमिका आहे। तर दुसरीकडे सकल हिंदू समाजानं राज्यातल्या अनधिकृत दर्ग्यांबद्दल सतर्क राहावं असं सांगत महापालिकेच्या कारवाईचं समर्थन केलंय। बघा, सध्या संभाजीनगर वक्फ बोर्ड ट्रिब्युनलमध्ये ही केस पेंडिंग आहे आणि माननीय ट्रिब्युनल कोर्टने नगरपालिका यांना नोटीस काढलेली असताना का तुम्ही ह्याची 8 तारीख दिलेली, 8 तारखेला तुम्ही हजर राहावं आणि ट्रिब्युनल कोर्टमधून याला स्टे भेटलेला आहे। तरी पण नाशिक महानगरपालिका असे प्रकारचे नोटिसा काढून दिशाभूल करते आणि वातावरण खराब करण्याचे जे काम करते। ती एन्क्रोचमेंट होती, ती जागा बळकावलेली होती, त्या जागेवरती क्लेम सुरू झालेला होता आणि अशा पद्धतीचे असंख्य उदाहरण महाराष्ट्रामध्ये सापडतील। हिंदूंनी या संदर्भात जागृत होऊन आज पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डच्या संबंधात मोठं घमासान सुरू आहे। मला असं वाटतं की आपण जागृत होऊन आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिले असता असे असंख्य अनधिकृत दर्गे, मजार, मशिदी या उभ्या राहत आहेत। यावरती आपण लक्ष ठेवावं हेच या निमित्ताने मी आवाहन करतो। काठे गल्ली परिसरातल्या या सातपीर दर्ग्याला महापालिकेनं 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे पुढल्या 15 दिवसांमध्ये तिथल्या हालचालींवर पोलीस प्रशासनाचं लक्ष असणार आहे। कोर्टाच्या निकालानंतर नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी 15 दिवसाची नोटीस लावलेली आहे आणि या नोटिसीनंतर आता ही दर्गा अतिक्रमत असलेला भाग स्वतःहून काढला जातो की काढावा लागतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन वैभव गुगेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।